शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आता एकत्रितपणे होणार आहे। पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे। राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना कोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आमदार अपात्रते प्रकरणी आता सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला असणार आहे। खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर गेल्या काही काळापासून त्या याचिकांवरची सुनावणी पुढे ढकलली जात होती। आज राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होती आणि आता या दोन्ही म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हीतल्या आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांवरील सुनावणी आता 3 सप्टेंबरला होणार आहे। एकत्रित ही सुनावणी होणार आहे। अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया। उर्वशी, कोर्टात नेमकं काय झालं? हे बघा, या दोन्ही याचिका हे आता एकत्रितपणे ऐकले जातील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे की सुप्रीम कोर्टाने अजित पवार आणि त्यांच्या गुटचे जे सगळे आमदार आहेत त्यांना सगळ्यांना नोटीस जारी केली आहे आणि त्यांना उत्तर देण्यासाठी ही नोटीस जारी केली गेली आहे। आता ही आगामी जी हिअरिंग आहे ती 3 सप्टेंबर रोजी होणार आणि त्याच वेळी शिवसेनेची देखील सुनावणी होणार आहे। आज सुप्रीम कोर्टात ही पूर्ण सुनावणी झाली आणि या दोन्ही मॅटर्स या डिस्क्वालिफिकेशनला घेऊन आहेत, म्हणून ते एकत्रित होईल आणि हा मॅटर टॅग होणार नाही असं म्हटलं गेलंय। टॅग होणार नाही याचा अर्थ हे की एकामागे एक जे आहेत ते ऐकले जातील आणि हेच आजची जी आहे अपडेट आहे। आता आगामी डेट म्हणजे 3 सप्टेंबर रोजी नक्कीच आता याच प्रकरणातील पुढची सुनावणी 3 सप्टेंबरला असणार आहे। लक्ष असेलच आपलं। तुर्तास धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।